कल्याण, मुरबाड, नगर, माळशेज, पुणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याला जोडणारा हा रायते नदीवरचा, उल्हास नदीवरचा पूल आपण बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे। दरवर्षी या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जातं आणि त्यामुळे वाहतूक खोळंबते। आपण बघू शकता या बाजूला नवीन पुलाचं काम सुरू आहे। तरीसुद्धा आताच भीती वाटायला लागली आहे की भविष्यामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर या नवीन पुलावरून सुद्धा पाणी जातं की काय, अशी एक शंका लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे। परंतु प्रशासनाने याबाबत सतर्क राहावं आणि जेणेकरून या बाजूला असलेलं जे रायते गाव आहे, परिसरातली गाव आहेत, इकडे पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी। या ठिकाणी भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांच्या वतीने नागरिकांना आव्हान आहे की कृपया आपण शक्यतो घराच्या बाहेर पडू नका, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा हाहाकार संपूर्ण कल्याण, ग्रामीण, मुरबाड, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी मी स्वतः उपस्थित आहे आणि उल्हास नदीवरचं हे हाहाकार, त्याचं रूप मी आपल्याला दाखवतो आहे। बघू शकता आपण अशी अनेक छोटी छोटी फुलं आहेत का जी आज बुडालेली आहेत। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती मुरबाड विधानसभा मतदारसंघावर आहे, त्याचं एक चित्र आपण आज दिवसभरामध्ये बघितलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की आपत्तीच्या बाबतीत आपण लक्ष घालावं, सतर्क राहावं। लाईटची कामं असतील, पाण्याची कामं असतील, नद्यांच्या बाबतची कामं असतील, ही सगळी कामं पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत आणि लोकांना कोणत्या प्रकारचा त्रास होता कामा नये। जसा आता त्रास आपण बघू शकता, या ठिकाणी अजूनही वाहतूक बंद आहे, त्यामुळे कल्याणवरून येणाऱ्या माणसाला मुरबाडकडे आणि माळशेज घाटाकडे जाता येत नाही। अनेक लोक हे रौद्र रूप बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत।